गरुड कर्ण खाली ठाणा अज्ञानीपणा हा भवला तेव्हा शिक्षक पाहिजे सर्वाला असं वाटून शाहू राजाला शाळा काढून केली सुरुवात शिक्षण देण्याला शिक्षण देण्याला शिक्षण देण्याला सर्व जमातीसाठी महाराजांनी सर्व जमातीसाठी महाराजांनी अनेक ठिकाणी गोडी सातोडी शिक्षणाची केली सुरुवात सोय कुठे नव्हती अशी भारतात कोल्हापूर आघाडीला सर्वात कोल्हापूर आघाडीला सर्वात कोल्हापूर आघाडीला सर्वात मुलाप्रमाणेच मोहिनीला शिक्षण स्त्रियांना पाहिजे देण्याला असं वाटून शाहू राजा शाळा काढून शिक्षण केल्यास केली सुरुवात कोल्हापुरात केली सुरुवात कोल्हापुरात केली सुरुवात कोल्हापुरात कोल्हापूर कलेची नगरी कोल्हापूर कलेची नगरी कुस्ती पंढरी रसिक सारी गुणवंतांना न्याय देणार कला पिढीचा आदर करणार भले शाबास नीत म्हणणार भले शाबास नीत म्हणणार भले शाबास नीत म्हणणार शाहू महाराज कसे होते शाहू छत्रपती राजाची राजाची ताकद होती भीमाची भीमाची शाहू छत्रपती राजाची राजाची ताकद होती भीमाची शरीर पिंपळ ते झाड अहो काळाचा गर्दन काळ अहो सहजासहजी तत्काळ पोटफोडीच्या बैलांची ताकद होती भीमाची भीमाची शाहू छत्रपती राजाची राजाची ताकद होती भीमाची खासबाग मैदानात मला इथं उपस्थित असलेल्या सर्व पैलवानांना सांगायचे की राजर्षी शाहू महाराज त्यांचे गुरु फ्रेझर यांच्याबरोबर रोमला गेले होते आणि रोमला गेल्यानंतर तिथलं कुस्तीचं भव्य मैदान शाहू महाराजांनी पाहिलं आणि महाराज म्हणाले माझ्या कोल्हापूर संस्थानामध्ये सुद्धा असं कुस्तीचं मैदान झालं पाहिजे महाराजांनी नुसता संकल्प केला नाही तर खासबाग मैदानाची निर्मिती शाहू महाराजांनी केली आणि या मैदानाचं वैशिष्ट्य असं आहे या मैदानाच्या कुठल्याही कोपऱ्यात बसला तरी तुम्हाला कुस्ती व्यवस्थित दिसते एका वेळेला 25,000 लोक बसू शकतील इतक्या क्षमतेचं मैदान या राजर्षी शाहू महाराजांनी इथल्या कुस्ती मंडळीसाठी या कोल्हापूरमध्ये बांधलं गामागुंडाची लढत लावली आणि शाहू महाराज स्वतः देखील एक उत्तम पैलवान होते म्हणून शाहीर काय म्हणतोय खासबाग मैदानात खासबाग मैदानात अहो खासबाग मैदानात खासबाग मैदानात कुस्ती जाता बरोबर
शाहूंच्या या गाथेनंतर आणि या भव्यदिव्य पोवाड्यासाठी खास माननीय डॉक्टर शाहीर आझाद नायकडे यांना माननीय साहेबांच्या वतीने 5,000चं बक्षीस जाहीर झालंय. वैभव जाधव मतदार रेणुका धन्यवाद साहेब. वैभव जाधव आदरणीय बनसोड साहेबांचे आम्ही मनापासून आभार मानतो की या शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचार कार्यासाठी त्यांनी 5,000चं बक्षीस या ठिकाणी दिलंय. धन्यवाद. वी आर नॉट कमिंग हिअर टू एंटरटेन यू. 53 किलो तयार राहायचा We are not coming here to entertain you. We are coming here to disturb you. शाहिराचं काम आहे प्रबोधन करणं, चेतना जागृती करणं आणि ज्या शाहीर महर्षी आत्माराम पाटलांच्या जीवन कार्यावर मी शिवाजी विद्यापीठाची डॉक्टरेट मिळवली, PhD मिळवली. त्या शाहीर महर्षी आत्माराम पाटील यांनी छत्रपती शिवरायांचा एक गोंधळ दिलेला आहे. छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाचं सुद्धा 350वं वर्ष सुरू आहे. ज्या रायगड किल्ल्यावर 6 जून 1674 रोजी शिवरायांनी राज्याभिषेक केला. उत्तरेकडची बलाढ्य मोगलशाही, दक्षिणेकडची विजापूरची आदिलशाही, पूर्वेकडची अहमदनगरची निजामशाही, पश्चिमेकडचे पोर्तुगीज व सिद्धी इतक्या बलाढ्य शत्रूंना चारी म्हणजे जीत करून या महाराष्ट्राच्या मातीमध्ये सामान्य माणसांना हाताशी घेऊन असामान्य पराक्रम घडवला तो छत्रपती शिवरायांनी. शिवराय म्हणायचे माझे मराठे हे जातीचे मराठे नाही, तर या महाराष्ट्रासाठी, या स्वराज्यासाठी बलिदान देणारा प्रत्येक रावळा हा माझा मराठा आहे. मग तो मराठा असू दे, ब्राह्मण असू दे, हरिजन असू दे, मुसलमान असू दे, ख्रिश्चन असू दे, जो जो या स्वराज्याच्या कामासाठी उभा राहिलाय तो माझा मराठा आहे. विजयदुर्ग सारखा किल्ला हातात घेताना शिवरायांच्या 3 मावळ्यांनी हा किल्ला महाराजांना मिळवून दिला. पहिल्या मावळ्याचं नाव होतं मायनाक भंडारी, धर्माना हिंदू होता. दुसऱ्या मावळ्याचं नाव होतं इब्राहिम गबन खान, धर्माना मुस्लिम होता. तिसऱ्या मावळ्याचं नाव होतं सीदी बेस्ती, धर्माना ख्रिश्चन होता. ज्या दिवशी विजयदुर्ग स्वराज्यामध्ये आला त्या दिवशी या 3ही धर्मांच्या प्रार्थना महाराजांनी विजयदुर्ग किल्ल्यावर घेतल्या आणि म्हणत अशा शिवरायांना वंदन करताना ज्यांच्या शाहिरी काव्यावर मी PhD केलेली आहे ते शाहीर महर्षी आत्माराम पाटील काय म्हणताय? सर्व धर्म